खरं तर तृतीयपंथी समाजाने अनेक वर्षे सामाजिक उपेक्षा, भेदभाव आणि संघर्षाचा सामना केलेला आहे. परंतु आज ही परिस्थिती खरं तर बदलत आहे. समाज देखील अधिक संवेदनशील झालेला आहे आणि शासन देखील अधिक सर्वसमावेशक धोरण राबवत आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून KDMC देखील यामध्ये चांगले प्रयत्न करत आहे. आणि अगदी याच भावनेमधून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून माननीय आयुक्त विनोद गोयल सर यांच्या संकल्पनेतून आपण यावर्षी तृतीयपंथीय बांधवांसाठी आपण कौशल्य प्रशिक्षण कोर्सेस सुरू केलेले आहेत. याच्यामध्ये जवळजवळ 4 व्हीलरचं ड्रायव्हिंग कोर्सेस, ब्युटी थेरपिस्ट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, यासोबत अगरबत्ती मेकिंग, सोप मेकिंग, टेलरिंग यांसारख्या कोर्सेसचा आपण समावेश केलेला आहे. हे जे कोर्सेस आहेत याची विशेष बाब म्हणजे जे NSDL सर्टिफाईड कोर्सेस आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तर याचसोबत आपण तृतीयपंथीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, समुपदेशन, याशिवाय एक आपल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम याबद्दल अवेअरनेस, विविध कल्याणकारी उपक्रम आपण नेहमीच राबवत असतो. आणि भविष्यात देखील या समाजासाठी आपण शिक्षण, आरोग्य, कौशल्य, रोजगार कसे मिळवता येईल या माध्यमातून तसेच आपले सामाजिक एक सक्षमीकरण व्हावं यासाठी आपण नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा नेहमीच प्रयत्न करू. खरं तर आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या तृतीयपंथी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे, तसेच त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक समाज आणि प्रशासन म्हणून आपल्यामध्ये कोऑर्डिनेशन तयार व्हावं. तसेच तृतीयपंथीय व्यक्तींच्या कला, संस्कृती, गुणवत्तेला व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि त्यांच्या योगदानाचा गुणगौरव करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आजच्या या महोत्सवामध्ये तृतीयपंथी समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव देखील केला जाणार आहे. त्याचसोबत आज सांस्कृतिक कार्यक्रम आहे, जेणेकरून आपल्यामध्ये कलात्मक गुणांना यामुळे वाव मिळणार आहे. तसेच अनेक आपल्या समोर जे सन्मान्य आहेत त्यांचे प्रेरणादायी अनुभव आपल्यासाठी एक परिवर्तनाचा संदेश आपल्याला यामधून मिळेल आणि ही संधी आपल्याला या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व टीमचे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करते. एवढे बोलून मी कार्यक्रमाची प्रास्ताविक संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व किन्नर बांधव, मला आनंद होतोय या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी, कारण मागच्या वर्षीपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने उपक्रम हाती घेतला. त्यावेळी आय थिंक इंदू मॅडम त्यावेळी होती आणि त्यावेळी मोठे प्रमाणात आपण महोत्सव केला. आणि तेव्हापासून आपण असं ठरवलंय की दरवर्षी आपण महोत्सव आपल्याला साजरा करायचे याची, म्हणून आपण यावर्षी आयोजित करतोय. नक्की ज्याला थोडा उशीर झाला त्याबद्दलही मी प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो, कारण अगोदर आमचे इलेक्शन होते, कॉर्पोरेशन इलेक्शन, मग फायनान्शियल इयर एंडिंग होती, मग आपण एप्रिल-मे मध्ये ठरवलं तर परत इलेक्शनची आचारसंहिता लागली, म्हणून आपल्याला पुढे घ्यावं लागलं. पण तरीही आज मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहत आहे त्याबद्दल नक्कीच मला आनंद होत आहे. मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितलं की कसे जे ट्रान्सजेंडर आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आपल्याला आणायचे, मेन स्ट्रीम डेव्हलपमेंट मध्ये कसे डेव्हलपमेंट करायचे त्याच्यावर विचार विमर्श व्हावा, आपल्याला व्यासपीठ भेटावा, म्हणून हे किन्नर महोत्सवाचं आयोजन केलं जातो. एवढंच नाही तर यावर्षी आपण विविध ट्रेनिंग कोर्सेसचं पण आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः ब्युटी पार्लर कोर्सेस, सोप मेकिंग, अगरबत्ती मेकिंग, काही 4 व्हीलर ड्रायव्हिंग कोर्सेस असेही आपण कोर्सेस सुरुवात केले. आणि हे कोर्सेस विशेषतः 5 दिवस किंवा 10 दिवस न घेता नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल जे आहे त्यांच्या मदतीने आपण 3 महिने किंवा 4 महिन्याचे सर्टिफिकेशन कोर्सेस घेतले, जेणेकरून आपल्याला सर्टिफिकेट भेटावं. आणि एकदा प्रमाणपत्र ट्रेनिंगच्या भेटला तर त्यानंतर ती जी प्रक्रिया आहे ते सोयीस्कर जातो.
जेठवानी त्यांनी आता बोलले की आपल्याला वीज भांडवल एक योजना आलेली आहे जी सीड कॅपिटल. तर ट्रेनिंग झाल्यानंतर एखाद्याला उद्योग सुरू करायचे असेल तर वीज भांडवल योजना मार्फत आपण उद्योगही सुरू करू शकतात. एखादा छोटा युनिट टाकायचे असेल, एखादा काही पार्लर सुरू करायचे असेल, याकरिता त्या योजनेची मदत आपल्याला घेता येऊ शकेल. मी सांगतो की त्याकरिता बँक, शासन आणि जे एनजीओ आहेत त्यांच्या मदतीने आपण नक्कीच एक कोऑर्डिनेशन काम करूया. पुढचे किन्नर महोत्सवला आपल्यापैकीच काही ऑन्टरप्रेन्योर्स उभे राहतील नक्कीच, असं मला या ठिकाणी अपेक्षा आहे. तेवढंच नाही तर आज रोजी एनजीओ पण आपल्या बरोबर काम करत आहेत. सोशल ऑन्टरप्रेन्योर्स आपण त्यांना म्हणू शकतो, कारण सोशल इन्क्लुसिव्हिटी मध्ये काम करणं चॅलेंजिंग आहे आणि प्रत्येकाला, प्रत्येक घटकाला समाजामध्ये जागा देणं हेच एकमेव शासनाचा उद्देश आहे. आणि त्याला पाठोपाठ एनजीओ आपल्याला मदत करत आहेत, सगळे समाजाचे लोक मदत करत आहेत. दॅट इज ऑल्सो अ व्हेरी गुड साईन. माझी सर्व एनजीओला विनंती राहील की आपण आपला डायलॉग फक्त महोत्सव पुरतं न ठेवता पुढेही आपण चालू ठेवू. आमचे उपायुक्त आहेत, आमची टीम आहे, तर हे पुढच्या महिन्यात आपण एखादा बैठक नक्कीच घेऊया. त्याच्यामध्ये जेवढे प्रश्न समाजाचे आहेत, त्याच्यामध्ये त्याचा मुलीचा प्रश्न असेल, काही प्रश्न काही ठिकाणी उपस्थित होत असतात, कारवाई येत असतात. त्याचबरोबर काही ठिकाणी जर जागा देऊन स्टॉल्सची उभारणी करायचे, काही आपल्याला उद्योग तयार करायचे, तर सगळ्या गोष्टीमध्ये आपण सकारात्मक चर्चा करूया. आज मला बोलवलं, माझा सत्कार केला, त्याच्याबद्दलही मी किन्नर अस्मिता सर फाउंडेशनचा आणि समाजाच्या सर्व प्रतिनिधींचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुढे जाऊन प्रशासनाच्या वतीने सकारात्मक रीतीने सर्व गोष्टी हाताळल्या जाईल, एवढेच मी या ठिकाणी आश्वासन देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप शॉर्ट टाइम मध्ये तुम्ही सगळे आलात, तर आम्हाला खूप सुंदर वाटतं आणि छान वाटलं की आमच्या ह्या प्रोग्रामसाठी तुम्ही आलात. मी कल्याणचे महापौर जरी असते पण तुम्ही आलात आणि प्रथम आलात, त्यामुळे मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सोबत तुम्हाला सर्वांचं स्वागत करते. जसं आता मॅडमने भरपूर आपल्याला योजना सांगितल्या, तर मी एक छोटंसं रिक्वेस्ट करेन की मॅडम खूप सुंदर तुम्ही योजना सांगितलेल्या, ज्या मॅडमने त्या योजना सांगितल्या तुम्ही सगळ्यांनी घेतल्या पाहिजे. सगळ्याच गोष्टी आपण देऊ शकत नाही, पण शासन देत आहे ना ते आपण घेतलं पाहिजे. तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील, जसं मॅडम बोलले की डॉक्युमेंटची कमतरता असते, खरंच असते, आम्ही मान्य करतो की डॉक्युमेंटची कमतरता असते, पण ते आपण कुठेतरी काही नाही करून आम्ही तुम्हाला ऍडजस्ट करून करू शकतो. हे नक्कीच आम्ही करून तुम्हाला जे काही आमच्याकडून लागू शकतो त्यासाठी आम्ही नेहमी सहकार्य करतो. मॅडम माझ्याकडे येत असत, जसं मॅडमने सांगितलं की आम्हाला समाज हॉलची गरज आहे, आम्ही नक्कीच प्रयत्न करू की तुम्हाला समाज हॉल मिळायची. त्यानंतर दफनभूमीसाठी बोलत, नक्कीच सरांशी मी डिस्कस करेल, त्यावेळेस आपण दफनभूमीचे आपण नक्कीच मी प्रयत्न करेन की सर, मी मगाशीच मी मॅडमला बोलली, गायकवाड मॅडमला सांगितलं की मॅडम आपण यांच्यासाठी काही करू शकतो का, आपल्या मालमत्ता डिपार्टमेंटकडून आपण विचारून घ्या आणि त्यांच्यासाठी आपल्याकडून काय देणं होईल ते आपण नक्कीच करूया. आपली महापालिका आहे, आपल्या महापालिकेतर्फे जर त्यांना काय दिलं तर आपणही काहीतरी आशीर्वाद मिळतील. नक्कीच तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी पाहिजे आहे आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करू तुम्हाला देण्यासाठी. आणि तुम्ही आदिशक्ती आहात, आदिशक्तीचा आशीर्वाद खूप मोठा असतो आणि तोच आम्हाला पाहिजे. आज तुम्ही आमच्या बोलण्यावरून आलात आणि एवढी आदिशक्ती बसली आहे, आज इथे आमच्या स्टेजवरती बसल्या आणि समोर आहे, तर खरं मला खूप छान वाटतं. मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण लहान वयात तुम्ही मला बोलायची संधी दिली, यासाठी खूप खूप धन्यवाद करते. आणि हा प्रोग्राम इथे जरी हा सेकंड टाइम आहे, आय थिंक सो आपला सेकंड टाइम आहे प्रोग्राम, पण हा आम्ही नेहमीच कंटिन्यू करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. सर, आपण यांना एक छोटीशी जागा देऊया. मी जेव्हा यांचे प्रोग्राम बघायला गेली, आय थिंक सो आपल्या समाज विकास कार्यालयातून आपण केला होता नियोजन. यांना खूप कला आहेत, कौशल्य खूप छान छान आहेत, जसं ते करत असतात. त्यांना आपण सगळे उपक्रम आपण राबवतो आणि ते त्याचा लाभही घेतात, पण त्यांची माझ्याकडून एक अपेक्षा आहे की मॅडम आम्हाला कुठेतरी राहण्याचं घर द्यावं. तर आपण नक्कीच प्रयत्न करूया की त्यांना छोटीशी कारण आपण त्यांना जागा देऊया. आपल्याकडे कुठल्या मालमत्तामधून जर एखाद्या आपण त्यांना जागा देऊ शकलो, जोरदार काय मॅडमसाठी जोरदार काय नक्कीच देऊया. आणि त्यांची जास्त काही मागणी नसेल पण छोट्याच असं पण आपण नक्कीच देऊया. आपण आपल्याकडचे प्रयत्न नक्कीच करूया. एवढंच बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र. येणे मॅडम, काय सांगाल तुम्ही, आजचा जो किन्नर महोत्सव महापालिकेने आयोजित केला होता, तर आपण त्याबद्दल काय सांगाल? बेसिकली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं मी शतशः आभार मानते की त्यांनी अशा किन्नर बहिणींसाठी उपक्रम राबवलेला आहे.
तर असा उपक्रम हा किन्नर महोत्सव दरवर्षी व्हावा अशी आमची इच्छा आहे. आणि बघा, किन्नर महोत्सव म्हणाला तर आम्ही फक्त एक एंटरटेनमेंटसाठी नाही आहोत. आम्हाला पुढचे पण काहीतरी आमच्या पायावरती उभं राहण्यासाठी कल्याण महानगरपालिकेने पुढचं पाऊल उभं राहावं. जसं की आम्हाला स्किल बिल्डिंगचे कोर्सेस त्यांनी उपलब्ध करून द्यावा, उदाहरण निर्वाह करण्यासाठी काहीतरी आम्हाला बिझनेस सेटअप करून द्यावा. तसंच आमचे लोक जे शेल्टर नाही आहेत, बेघर आहात, त्यांना शेल्टरची सोय करून द्यावी. आमचं शेल्टर होम चालतो तो बेसिकली रेंटेड आहे, तर त्याची कुठेतरी महानगरपालिकेने दखल घ्यावी आणि आम्हाला शेल्टर होम उपलब्ध करून द्यावा ही फार फार इच्छा आहे. आपल्या आयुक्तांनी जरा याच्याकडे लक्ष द्यावे. आमच्याकडे किन्नर बहिणींना जे ठाणे महानगरपालिका आजच्या तारखेमध्ये 36,000 रुपये अनुदान देतात, तसंच काहीतरी अनुदान जर इकडच्या ट्रान्सजेंडर्सला पण दिलं तर बहुतेक ते लोक काहीतरी रोजगार करतील आणि आपल्या पायावरती उभं राहण्याची कोशिश करतील. मी शुभेच्छा देते, वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देते. आजच्या ह्या कार्यक्रमास बरेच आपलं जे काही आपलं काम सुचवलंय, म्हटलं आम्हाला काही योजना हव्यात आणि मी महिला बाल कल्याण समितीची सभापती म्हणून मग आज गुरु मॅडम म्हटल्या की आमच्या इथे काय आपलं ते स्टेशन परिस्थिती आणि विठ्ठलवाडी परिसरामध्ये आम्हाला काही होईल तुमच्या याच्यानी. तर मॅडम मी एवढंच बोलेल की जेही आमच्याकडनं काही प्रयत्न जे होईल, आमच्याकडे महापौर मॅडम आहेत, आयुक्त सर आहेत इथे, आणि आम्ही नक्कीच ते करू. आणि या कार्यक्रमात सर्व खूप संख्येने इथे उपस्थिती तुमची दाखवली आणि सगळे आपले मान्यवर आले ते आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. तर मॅडम खरं सांगते, मनापासून तुम्हा सर्वांचे धन्यवाद करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वर्ष में बहुत सारी प्रॉब्लम्स हैं. अभी नया अमेंडमेंट बिल आया हुआ है ट्रांसजेंडर्स का, जिसके लिए हम सर्वोच्च न्यायालय में खड़े हैं, लड़ रहे हैं कि भैया हमें क्रिमिनल ना बनाए. और उसी जगह देखते हैं कि कल्याण डोंबिवली के महापौर, आयुक्त, पॉलिटिकल एज वेल एज ब्यूरोक्रेटिकल, दोनों एक साथ मिलके किन्नर समाज को इतना सपोर्ट कर रहे हैं. मनीष जी भी मंच पे हैं. मनीष जी नमस्कार एंड वेलकम. या आई जस्ट रिमेम्बर्ड मनीष. सो हम सब एक साथ मिलके किन्नर महोत्सव लास्ट टाइम भी आए थे, तब हमारी गुरु जो लता गुरु जी, उनका देहांत हो गया था. तभी भी नीता डगमगाई नहीं. गुरु का जाना बहुत बड़ा चीज होता है. तो भी ये कार्यक्रम हुआ लास्ट ईयर और इस साल भी ये इतने जोर शोर से कर रही हैं. अभी मध्ये आचारसंहिता लागली होती तरी पण डेट शिफ्ट झाली, तेव्हा पण मी आलेली, आता पण मी आली. आजकाल मी दिल्लीला राहते, पण मी मुळात ठाणेकर आहे. ठाण्याला जन्म झाली, भूमिपुत्र आहे. मी स्वतःला तेच मानते की मी मराठा आहे, मी महाराष्ट्राची आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आल्यावर आपल्याला खूप गर्व वाटतो आणि आल्या पहिले वडापाव पाहिजे आपल्याला खायला, ते आहे. काय सांगाल, आज कल्याण डोंबिवली महापालिका आचार्य यात्रेमध्ये तुमचा हा सोहळा आहे, हा दुसरं वर्ष आहे, तर काय अनुभव आहे आणि काय सांगाल? जय श्री महाकाल. नमस्कार. आज वटपौर्णिमा पण आहे. सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद. पहिली गोष्ट, अशा शुभ दिवशी एवढा सुंदर किन्नर महोत्सव कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने आचार्य आत्रे रंगमंच या हॉलमध्ये इथं होत आहे. खरं तर किन्नर महोत्सव याचा हा दुसरा वर्ष. अनेक नगरपालिकेत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हा कार्यक्रम होतोय, पण एवढा भव्य स्वरूपात जो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हा आयोजन स्वीकारलाय आणि घेतोय, या माध्यमाने किन्नर आमचे जे बांधव आहेत त्यांना फक्त मंचच मिळत नाहीये, तर रोजगारच्या संधी आहेत. अनेक कलावंतांना संधी मिळतीये. त्या माध्यमाने अनेक समाजाच्या लोकांना आम्ही मुख्य प्रवाहात कशा पद्धतीने काम करतोय हे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. हे सगळं पाहून ना एकत्र चित्रीकरण जर किन्नर महोत्सव पाहिलं तर रोजगार पासून ते कलावंतांचा हा उत्सव महोत्सव आहे. या माध्यमाने किन्नर समाजाचा जे विकास आहे ते चांगलं होतोय. आणि आमची जी नीता गुरु आहेत इथल्या ज्या कल्याणच्या, त्यांनी किन्नर अस्मिता फाउंडेशननी हा पुढाकार घेऊन या महोत्सवाला सुरुवात केली. आज अनेक कलावंतांच्या माध्यमाने वेगवेगळे आपल्याला कला प्रदर्शन पाहायला मिळेल. त्यासोबत खाली ज्या ठिकाणी राशन वाटप होतोय, अनेक कम्युनिटीचे CSR होल्डर्स जे वेगवेगळे आले ते लोक मदतीचा हात पुढे घेऊन आलेले आहेत. तर ही भीक मागणारी प्रवृत्ती नसून आम्ही सुद्धा मुख्य प्रवाहातले माणसं आहोत.
आम्ही सुद्धा समाजासोबत हातात हात धरून कशा पद्धतीने चालतोय या कार्यक्रमाच्या किन्नर महोत्सवाच्या माध्यमाने दिसून येते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करेल, जी कोणी या संकल्पनेला पुढाकार देत आहेत, काय म्हणतात आणखी प्रोत्साहन देत आहेत, या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेल. मी आज तृतीयपंथी कल्याण महामंडळाची महाराष्ट्र राज्याची उपाध्यक्ष नात्याने त्यांचं अभिनंदन करते की अशा महोत्सवाच्या माध्यमाने तुम्ही आमच्या बांधवांचा विचार करत काही चांगल्या गोष्टी करत आहात. त्यासाठी तुमचं अभिनंदन आणि असेच कार्य पुन्हा पण होत राहावेत. आणि या कार्यक्रम फक्त महोत्सव पुरता मर्यादित न राहून पुढे आणखीन याच्यातून रोजगारच्या संधी असतील, शिक्षणाच्या संधी असतील, आणखीन नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या ज्या तृतीयपंथीत त्यांना जी समस्या आहे त्याचा निवारा करण्यासाठी तुमची सर्व टीम तत्पर राहावी ही आशा करते. आणि मला बोलवून आज इथं एक मान सन्मान पण मिळालाय, कारण मला संधी आहे की आपल्याशी संवाद साधण्याचा. आणि ह्या महोत्सवाला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि सर्व जनतेला जे पाहण्यासाठी आले त्यांना देखील आशीर्वाद देते. आपल्या माध्यमातून हा जो कार्यक्रम होत आहे तर याच्यामध्ये आपले जे किन्नर महोत्सवामध्ये शहरातील कोणकोणत्या भागामधून आपले तृतीयपंथी ह्या ठिकाणी आलेले आहेत? इथं कल्याणचे आहेत, काही ठिकाणी विठ्ठलवाडीचे लोक आहेत, आपल्या ठाण्याच्या हद्दीतले लोक आहेत, इथं सगळेजण आलेत. आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी मेन म्हणजे फॅशन शो आहे, नृत्य असतील, लोककला असतील, त्या माध्यमाने आणखीन मला असं वाटतं संगीत आहे, हे सगळ्यांचं मिश्रण असलेला हा कार्यक्रम आहे. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील येणाऱ्या जेवढे तृतीयपंथी आहेत त्यांनी सर्वांनी मिळून हा एकत्र येऊन लढा दिला आणि एक कार्यक्रमाचं सुंदर रूप तयार केलेलं आहे.